आमच्या असंख्य ग्राहकांना गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गॅस, पेट्रोल, डिझेलच्या उच्चांकी दरांना त्रस्त आहात तर शिवकृपा मोटर बाईक जत घेऊन येत आहे दर्जेदार इलेक्ट्रिक गाड्यांचा सुवर्ण पर्याय। सीना ई बाईक खास गुढीपाडव्यानिमित्त 45,000 रुपये किमतीची गाडी फक्त 35,999 मध्ये व तेही आपल्या जत मध्ये। सीना ई बाईकची खास वैशिष्ट्य पूर्णपणे वॉटरप्रूफ, अद्यावत पार्किंग आणि क्रूज कंट्रोल, रिव्हर्स गिअर सिस्टम, सर्वात मजबूत फायबर बॉडी, सेंट्रल लॉकिंग सिस्टीम, नो रजिस्ट्रेशन, नो लायसन्स आणि सर्वात महत्त्वाचं नो पोल्युशन। एक वेळ अवश्य भेट द्या व हा गुढीपाडवा प्रदूषण मुक्त साजरा करूया। आमचा पत्ता शिवकृपा मोटर बाईक, विजयपूर रोड, बसवश्री मोटर शेजारी, जत। संपर्क 81 80 91 68 68 आणि 91 12 77 99 55। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जत शहर हे ग्रामीण भागात असल्यानं गॅस सिलेंडरसाठी जतवासियांना 40 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्यानं गॅस एजन्सीनं जत शहरात धरून जतसाठी 25 दिवसांची बुकिंग सवलत करावी अशी मागणी माजी आमदार विक्रम सावंत यांनी केली आहे। शहरासाठी वेगळा नियम असताना देखील जत शहर हे ग्रामीणमध्ये धरल्यानं लोकांची क्रूर चेष्टा चालवली आहे। गॅस एजन्सीनं LPG गॅस सिलेंडर बुकिंगचे नियम बदलले। ग्रामीण आणि शहरी भागासाठी नवी अट। मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात LPG सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे। जतमध्ये गॅस बुकिंगसाठी ग्राहकांना 40 दिवस वाट पाहावी लागते। जत शहर हे ग्रामीण भागात धरल्यानं जत शहरातील नागरिकांना बुकिंगसाठी 40 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे। त्यानंतरच नवीन सिलेंडर बुक करता येत असल्यानं गॅस एजन्सीवर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्यात। इराण-इस्रायल युद्धाच्या झळा आता महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचल्याचं दिसत आहे। घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याचं समजताच बुकिंगसाठी लोकांनी रांगा लावल्यात। त्यातच घरगुती LPG गॅस सिलेंडर वितरण प्रणालीत रत्नागिरीत पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण बदल झालाय। रत्नागिरीतील गॅस एजन्सीच्या बुकिंगच्या या नव्या नियमानुसार 2 सिलेंडर घेण्यामधील कालावधीत मोठी वाढ करण्यात आली आहे। रत्नागिरीत आता ग्रामीण भागात 45 तर शहरात 40 दिवसानंतरच नवीन सिलेंडरचं बुकिंग करता येणार आहे। सरकारी नियमानुसार गॅस बुकिंगचे अंतर 25 दिवसांचं आहे, पण रत्नागिरीत गॅस एजन्सीनं यात वाढ केली आहे। त्यांच्या नव्या नियमामुळे सर्वसामान्यांचे मात्र हाल होत आहेत। जतमध्ये गॅस बुकिंगसाठी नागरिकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन समस्या निर्माण होणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे। त्यामुळेच आता सामान्य माणूस गॅस एजन्सी बाहेर रांगा लावताना पाहायला मिळतोय। मोबाईलवरून गॅस बुकिंग होत नसल्यामुळे आता थेट गॅस एजन्सीवर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। एकूणच सामान्य माणूस या सर्व परिस्थितीमुळे त्रस्त झाल्याचं चित्र दिसतंय। उन्हाचे चटके सोसत अनेक नागरिक रिकाम्या गॅस टाक्या घेऊन रांगेत उभे आहेत। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।